नमस्कार, मी किशोरी. आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी शेवग्याची शेंग बनवणार आहे. शेवग्याची शेंग बनवण्यासाठी साहित्य घेतले. शेंगा घेतलेत शेवग्याच्या, कोथिंबीर, लसूण, आलं, खिसलेलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, खिसलेला कांदा आणि टोमॅटो. आता आपल्याला साहित्य भाजून घ्यायचंय. साहित्य भाजण्यासाठी चुलीवरती तवा टाकून घेते. तवा गरम होऊन द्यायचा आहे. तवा गरम झालाय. तव्यामध्ये तेल टाकून घेऊ. सगळ्यात पहिला खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. खीस आपल्याला लाल सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबरं लाल खरपूस भाजले. आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. तव्यामध्ये तेल टाकले. कांदा भाजण्यासाठी टाकून घेतलाय तेलात. लसूण टाकणार आहे तळण्यासाठी तेलामध्ये. आलं पण टाकू आणि सगळे जिन्नस आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. लाल खरपूस कांदा लसूण भाजल्यात आपण टोमॅटो टाकणार आहे त्याच्यामध्ये. सगळं साहित्य लाल होईपर्यंत भाजून घेतले. आता आपण ताटामध्ये काढणार आहे. आपण आता वाटण बनवून घेणार आहे. वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं खोबरं पाट्यावरती टाकून घेते. खोबरं बारीक करून खोबरं बारीक झाले. आता आपण त्याच्यामध्येच हे भाजलेलं टाकून घेणार आहे. आता आपण याला बारीक करून घेऊ. वाटण आपलं वाटून झाले. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. पाट्यावरती शेंगदाणे बारीक करून घेते. कुटच या एकदा घेते फिरवून, म्हणजे हे सगळं तेलकटपणा आहे ना तो शेंगदाण्यामध्ये येईल. शेंगदाणे बारीक झाले. ताटामध्ये काढून घेणार आहे. शेंगा चिरून घेणार आहे. शेंगा टाकण्यासाठी पाणी घेतले. शेंगांच्या वरची साल काढायची नाही. आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. शेंगांच्या वरची साल काढली ना चव लागत नाही. शेंगा चिरून झाले ते. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. चूल पेटून घेतली. चुलीवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम होऊन देऊ. कढई गरम झाली. तेल टाकून घेऊ. 1 चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा ठेवणीतलं तिखट आणि थोडीशी हळद तेलामध्ये मिक्स करून घेऊ. वाटण बनवलेलं टाकून घेते.
वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचंय. वाटण परतण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत आपल्याला फोडणी परतून घ्यायची. कमी जाळावरती फोडणी परतून घ्यायची. फोडणी छान तेलामध्ये परतली. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घेणार. शेंगदाण्याचं कूट टाकून घे. चवीनुसार मीठ. शिजण्यासाठी पाणी ओतून. आता आपल्याला शेंगाला शिजवून घ्यायचे. शेंग हारावरती छान शिजवून घेतली. मस्त अशी तरी पण आली आणि वास तर ह्याचा एकदम मटणासारखाच येतोय. खूप छान झाली. कोथिंबीर टाकून घेऊ आपण थोडी. मस्त अशी आपली शेवग्याची शेंग तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.